एनियल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कंत्राटी शिक्षक भरती म्हणजे डीएड बीएड जे विद्यार्थी झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांकरिता कंत्राटी शिक्षक भरती आलेली होती आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा GR दोनदा त्यात परिपत्र काढण्यात आलेले होते. एक होतं 20 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरली जात होती आणि दुसरा जो GR आलेला होता, एक परिपत्रक आलं, त्या ठिकाणी असं लिहिलेलं होतं, नमूद आहे की 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरले जात होतं. परंतु ही जी भरती आहे ही 8 जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या होत्या आणि 8 जिल्ह्याच्या जाहिरातीपैकी काही जिल्ह्यांच्या ज्या जाहिरातीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आणि संपूर्ण विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी जॉईन पण आहेत आणि त्यांचे पेमेंट सुद्धा झालेले आहेत. नंतर आचारसंहितामुळे ही भरती थांबवण्यात आली होती, स्थगिती देण्यात आली होती आणि स्थगितीनंतर आचारसंहितेनंतर म्हणजे 26 तारखेनंतर काही जिल्ह्यांच्या जाहिराती आल्या. मग कोणत्या जिल्ह्याची जाहिराती आल्या तर पुणे जिल्ह्याच्या जाहिरातीकरिता संपूर्ण पंचायत समितीला एक परिपत्र काढलेलं आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी आणि कोणत्या शाळांमध्ये किती जागा शिल्लक आहेत किंवा किती जागा रिक्त आहेत, 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा किती आहेत याचा संपूर्ण लेखाजोखा त्या ठिकाणी मागितलेला आहे. सांगली जिल्हा परिषदेचं पण त्यासारखं आहे. सांगली जिल्हा परिषद सुद्धा त्यामध्ये जाहिरात आलेली नाही, परंतु जागा किती आहेत ते मागितलेल्या आहेत. आणि सोलापूरचे जे आहेत त्या सोलापूरमध्ये सुद्धा किती जागा शिल्लक आहेत आणि रिक्त जागा किती आहेत आणि 10 पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा किती आहेत, तर त्या 53 जागांची सुद्धा ती जाहिरात सोलापूरची पण येणार आहेत. म्हणजे सोलापूर, पुणे आणि सांगली या जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याकरिता कंत्राटी शिक्षक भरतीने मध्ये जे विद्यार्थी जॉईन होणार आहेत त्यांना फॉर्म भरायचे आहेत आणि ते त्या ठिकाणचे स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे, हे सुद्धा त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. आणि अर्जाचे जे काही नमुने आहेत ते आपल्या स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आपण टाकलेला आहे. विषय आहे आता की जे काही आपले फॉलोअर्स आहेत ते फॉलोअर्स आपल्याला प्रश्न विचारतात की सर, इतर जिल्ह्यांच्या जाहिराती कधी येणार आहेत. आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो 11 जिल्ह्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत, बाकी इतर जिल्ह्यांच्या जाहिराती बाकी आहेत. मग त्याच्या मागची कारण काय तर ते आपण बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या या व्हिडिओला आपण पहिल्यांदा बघत असाल, माझ्या या चॅनलला पहिल्यांदा जर आले असाल आपण, तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील, जे काही माहिती असेल ते आपल्याला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. विद्यार्थी मित्रांनो बघा, कंत्राटी शिक्षक भरतीचा जो GR दोनदा बदलवलेला आहे, एक 20 पेक्षा कमी पटसंख्या आणि 10 पेक्षा कमी पटसंख्या असण्याचं त्यांनी या ठिकाणी नमूद केलं होतं. नंतर CTT वाल्यांना प्राधान्य दिलं जाणार होतं पास झाल्यांना. नंतर स्थानिक विद्यार्थी नसेल मिळत तर तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार होतं. मग विषय असा आहे की काही जिल्ह्यांच्या जाहिराती का आल्या नाहीत, जसं वर्धा जिल्हा जाहिरात आलेली नाही, चंद्रपूर जिल्हा जाहिरात आलेली नाही, नंतर इतर जिल्हे आहेत त्यांच्या जाहिराती अजून आलेल्या नाहीत. त्याच्या मागची कारण अशी आहे की शिक्षण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अजूनपर्यंत याच्यावरती जोर दिलेला गेला नाहीये. आपण जे विद्यार्थी आहेत ते त्या शाळांना भेट दिलेली नाहीये, म्हणजे त्या शाळांना म्हणजे त्या शिक्षण विभागाला की आमच्या जिल्ह्याची अजूनपर्यंत जाहिरात का आलेली नाहीये. कारण आपण जेव्हापर्यंत जागरूक होणार नाही, जेव्हापर्यंत त्या शिक्षण विभागाला भेट देणार नाही आणि त्यांना कारण विचारणार नाही की इतर जिल्ह्यांच्या जाहिराती आल्यात पण आमच्या जिल्ह्याची का जाहिरात आली नाही, हे करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर ग्रामीण भागातून येत असाल तर त्या शहराच्या ठिकाणी कोणी ना कोणीतरी तुमचं ओळखीचं असतं, तर त्यांना त्या शिक्षण विभागाला भेट द्यायला लावा. जे शिक्षण विभाग प्राथमिक आहे, कोणत्याही जिल्ह्यात ज्या जिल्ह्याची जाहिरात आलेली नाही त्या जिल्ह्याची, आणि ते जे अपडेट असेल ते आपल्या ग्रुपला शेअर करा विद्यार्थी मित्रांनो, ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचा सुद्धा फायदा होणार आहे. दुसरा विषय आहे की जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची जे काही समायोजनाची प्रक्रिया आहे ते सप्टेंबरमध्ये होत असते, की ज्या शाळेतील पट कमी झालेला आहे त्या शाळेमध्ये जर एक्सेस एखादे शिक्षक झाला तर ते जे समायोजनाची प्रक्रिया आहे, नंतर पवित्र पोर्टल मधून येणारे जे शिक्षक होते, हे कारण त्या ठिकाणी दिलेले आहे की समायोजन जेव्हापर्यंत आमच्या शिक्षकांचं होत नाही तेव्हापर्यंत आम्ही नवीन कंत्राटी भरतीची जी काही जाहिरात आहे ते काढणार नाही. हे एक कारण त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आहे. हे 2 ते 3 कारण आहेत. या कारणांसाठी आपण जागरूक असाल तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण अधिकारी प्राथमिक या जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत, या जिल्ह्याच्या ठिकाणी कोणी ना कोणीतरी आपलं रिलेटिव्ह असते त्यांना भेट द्यायला लावा, त्यांना विचारणा करायला लावा आणि जे काही अपडेट त्या जिल्ह्याचं असेल त्या जिल्ह्याचं अपडेट आपण स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम ग्रुपला शेअर करा, जेणेकरून इतर जे विद्यार्थी आपले फॉलोअर्स आहेत, जॉईन आहेत, आपलेच कोणीतरी भाऊ बंद आहेत जे CTT पास आहेत आणि जे वाट बघत आहेत की मला कुठेतरी कंत्राटी शिक्षक भरतीमध्ये जॉईन होता येईल आणि मला कुठेतरी माझा
पोट पाण्याचा प्रश्न मला मिटवता येईल, त्यामुळे त्यांचा सुद्धा फायदा होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हीच कारणं या ठिकाणी भरती न येण्याची किंवा जाहिराती न येण्याची कारण आहे. आणि जशी भरतीची काही अपडेट आलं तर विद्यार्थी मित्रांनो मी तर आपल्या या चॅनलवर टाकणारच आहे आणि ग्रुपला सुद्धा शेअर करणार आहे. अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आताचा जो व्हिडिओ आहे आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.